नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागामध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडमधल्या अशा अभिनेत्रीविषयी जिच्या नावाची अजूनही चर्चा होते. या अभिनेत्रीचा जन्म 21 नोव्हेंबर 1938चा रँगून म्यानमार इथला, म्हणजेच आत्ताचं यांगून. त्या एका बर्मीज अँग्लो इंडियन कुटुंबात जन्माला आल्या. दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमणाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला म्यानमारमधून भारतात पळून यावं लागलं. पण ते वाटतं तेवढं सोपं अजिबात नाही. म्हणजे आता उद्या आपलं विमान उडणार, ते पकडायचं असं वाटत असतानाच त्यांना भारतात घेऊन येणाऱ्या विमानावर बॉम्बिंग झालं. आणि मग तब्बल पुढे 9 महिने चालत त्यांनी बर्मामधून भारतातल्या आसाममधल्या दिब्रुगढ इथे प्रवेश केला. मग तिथून पुढे कोलकाता आणि मग पुढे मुंबई असा त्यांचा प्रवास झाला. या अभिनेत्री म्हणजे ज्यांच्या नृत्याने अनेक गाणी आजही अजरामर आहेत. उदाहरण द्यायचं झालंच तर शोलेमधलं मेहबूबा किंवा डॉन ह्या चित्रपटामधलं ये मेरा दिल किंवा कारवा चित्रपटामधलं पिया तू अब तो आजा किंवा तिसरी मंजिलमधलं ओ हसीना जुल्फो वाली ही आणि अशी खरं तर अनेक गाणी आजही आपल्याला आठवतात. अर्थात एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. चला तर मग आज बोलूया बॉलिवूडमधील डान्सिंग सेन्सेशन आणि कॅबरे क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेलन ह्यांच्या आयुष्याविषयी. पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. अँग्लो इंडियन दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या हेलनजींना रॉजर नावाचा एक भाऊ होता आणि जेनिफर नावाची एक बहीण होती. दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मग 1943च्या सुमारास त्यांचं कुटुंब मुंबईत आलं. आई परिचारिकेचं काम करत होती, पण आईच्या तुटपुंज्या पगारात असं कितीसं भागणार. मग शेवटी हेलनजींना नाईलाजाने आपली शाळा बंद करायला लागली आणि कुटुंबासाठी अर्थार्जन करणं भाग पडलं. कुकू नावाची एक अभिनेत्री हेलनजींच्या कुटुंबाची मैत्रीण होती आणि तिच्यामुळेच हेलनजींचं चित्रपटामध्ये पदार्पण झालं. त्यांनी हेलनजींना शबिस्तान आणि आवारा या चित्रपटामध्ये साधारणतः 1951 मध्ये समूह नृत्यात एक काम मिळवून दिलं. मग पुढे हेलनजींना अनेक भूमिका मिळाल्या. अलिफ लैला, हूर ए अरब या चित्रपटांमध्ये सुद्धा हेलनजींना सोलो नृत्याचं काम मिळालं. बारिश या हिंदी चित्रपटातही त्यांना एक नृत्य मिळालं. इसवी सन 1958 मध्ये आलेलं आणि गाजलेलं हावरा ब्रिजमधलं मेरा नाम चिंचिंचू या गीता दत्त यांनी गायलेल्या गाण्यातही त्यांनी नृत्य केलं. 1960च्या दशकात गंगा जमुना चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हेलनजींना या चित्रपटाचे लेखक आणि अभिनेते दिलीप कुमार ह्यांच्यासमोर नृत्य करायचं होतं. दिलीप कुमार त्यांच्या अभिनयाबद्दल खूप गंभीर होते आणि त्यांनी अनेक वेळा रिटेक करायला लावले. यामुळे हेलनजी सुरुवातीला थोड्या नर्वस झाल्या. पण जेव्हा त्यांनी नृत्य सुरू केलं तेव्हा दिलीप कुमारही त्यांच्या नृत्याच्या तालावर थिरकू लागले आणि हे गाणं चित्रित झालं. हेलनजींनी लंडन, पॅरिस, हाँगकाँग इथे नृत्याचे अनेक कार्यक्रम केले. 1973 मध्ये त्यांच्यावर एक माहितीपटही आला. तर जेरी पिंटो यांनी हेलनजींच्या या सगळ्या प्रवासावरती एक पुस्तकही लिहिलंय, हेलन दी लाईफ अँड टाइम्स ऑफ एच बॉम्ब. या पुस्तकाला 2007 मध्ये चित्रपटावरील सर्वात चांगल्या पुस्तकासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. अर्थात हेलनजींचं आयुष्य चित्रपटातल्या कथानकासारखंच आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप घडामोडी घडल्या. त्यांचं पहिलं लग्न झालं ते 1957 मध्ये चित्रपट दिग्दर्शक PN अरोरा यांच्याबरोबर. परंतु त्या लग्नानंतर त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करायला लागला. मग त्यांनी प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांच्याशी 1981 मध्ये विवाह केला. सुरुवातीच्या काळात सलीम यांच्या घरात या लग्नाला खूप विरोध होता. हेलनजींना अर्थात वाईट वाटायचं, पण शेवटी त्यांनी या कुटुंबासोबतचं आपलं नातं अत्यंत आदराने जपलं आणि मग कालांतराने त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांनीही त्यांना स्वीकारलं. 1983 मध्ये त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. पण नंतर अनेक वर्षांनंतर 1999 मध्ये हम दिल दे चुके सनम या चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या आईची भूमिका केली आणि त्यानंतर त्यांनी मोहब्बते, मेरी गोल्ड, हिरोईन या अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आजही लोक त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. फराह खान यांनीच एक आठवण सांगितली. हेलनजी या त्यांच्या अक्षरशः लहानपणापासूनच्या आदर्श. मोहब्बते चित्रपट करत असताना फराह खान खूप भावूक झाल्या होत्या.
त्या म्हणतात की मोहब्बत या चित्रपटाच्या सेटवरती हेलनजी आल्या आणि तेव्हा मी एका कोपऱ्यात जाऊन रडली, कारण तो क्षण खरंच खूप मौल्यवान होता. आणि केवळ फराह खानच नाही तर आजच्या काळातही हेलनजींचे अनेक चाहते आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले होते की एका चित्रपटाच्या सेटवरती हेलनजींबरोबर शूट करत असताना त्यांना शूटिंग थांबवायला लागत होतं, कारण की सतत त्यांचे फॅन येऊन त्यांच्यासाठी फोटो मागायचे. ह्यावरून आजही त्यांच्या नृत्याची मोहिनी किती आहे आणि त्यांचं फॅन फॉलोईंग किती आहे याची खात्री पटते. चला तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि हेलनजींचं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं गाणं कुठलं ते आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात.